पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तर विषय कालपासून चालू आहे. अहंकार अभिमान हा नसावा, याचा त्याग करावा. आणि या एकाच विषयावर तुकारामाने किती अभंग सांगितलेत बघा. की अहंकार नको, अभिमान नको, त्याच्यावर अभंग आहे. तर आज अभंग पहिला आहे. अहंकार तो नासा भेद, जगी निंद निंद्य ओवळा. अहंकार हा जगात अपवित्र आणि घाणेरडा आणि निंद्य आहे. त्याच्यामुळे भेदभाव वाढतात आणि नाश होतो. अहंकार, मी मोठा आहे, मग दुसरा छोटा आहे, दुसरा निंद्य आहे, मी चांगला आहे, दुसरा वाईट आहे. अशा प्रकारचा अहंकारामुळं अशा प्रकारचं हे आहे. म्हणून तो ओवळा आहे. ओवळा म्हणजे अपवित्र, सोहळा म्हणजे पवित्र, ओवळा म्हणजे अपवित्र. नातळी तो धन्य यासी, झाला वंशी दीपक. नातळे म्हणजे ह्या अहंकाराच्या तडाख्यात सापडत नाहीत. न आतळे, अहंकाराच्या तडाख्यात जे सापडत नाहीत, अहंकाराच्या आहारी जे जात नाहीत, ते आपापल्या वंशामध्ये दीपक होतात. दिव्यासारखे म्हणजे दीपक ठरतात. ते त्या वंशात ते खरवितो आत्महत्या निधी सत्या आतळ आतळ. हा जो अहंकार आहे तो आत्महत्या करायला होतो. त्या माणसाची आत्महत्याच होती अहंकार असल्यामुळं. आणि अहंकारामुळं नेदी सत्या आतळ. नेदी म्हणजे देत नाही, सत्या म्हणजे सत्याला आतळो, सत्याला जवळ येऊ म्हणजे आपल्याला मिळवू देत नाही. सत्याची प्राप्ती आपल्याला होऊ देत नाही. तुका म्हणे गुरु गुरु माथा थोरी, गुरु गुरी माथा थोरी धरोनी. तुकाराम महाराज म्हणतात, थोरपणाचे ओझे डोक्यावर घेऊन सतत अहंकारानं गुरगुरत असतो हा माणूस. गुरुगुरी माथा थोरी, मी थोर आहे अशा तऱ्हेचं डोक्यावर ओझं घेऊन हा गुरगुरत असतो. पुढचा अभंग आहे. नाव रेवाळिता घाला घाली वारा, तैसा तो पसारा अहंतेचा. नदीतून नाव जर आपण न्यायला लागलो तर ती अचानक वाळूत रुतून बसावी. त्याप्रमाणे अहंकाराचा पसारा, अहंकार जो आहे त्याचा पसारा आहे. तो अहंकारामुळं आपलं सगळं आयुष्यच त्यामध्ये, जशी नाव जर समुद्र वाळूत रुतून बसली तसंच एखाद्या माणसाचं आयुष्यच त्यात नष्ट होऊन जाते. पुढं म्हटलेलं आहे. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मदहुनी ज्ञानी कोण आहे. विद्या तर कमीच आहे. एखाद्याला अल्प म्हणजे कमी विद्या आहे, पण त्याला असा घमेंड असते, त्याला गर्व असा असतो. तो गर्व शिरोमणी, जे गर्वातला पहिला नंबरचा हे माणूस, शिरोमणी डोक्यावाला मणी, तर गर्वातला पहिला माणूस हा सगळ्यात मोठा माणूस. मदहुनी ज्ञानी कोण आहे, आणि तो सर्वांना विचारतो की माझ्यापेक्षा ज्ञानवान कोण. येईल कैसा नकळे संपत्तीचा भरवसा. संपत्ती आपल्याकडे आहे म्हणून अहंकार घमेंड करू नका. कोणता दिवस कसा येईल काय समजता येत नाही. संपत्ती आहे ती जाईल ही, आणि संपत्ती नको तेव्हा असेल तर मिळेल मी. पण संपत्तीचा गर्व लोक करतात. मी भयंकर संपत्तीवान, मी माझा हे आहे. तर त्याचं उदाहरण दिलेले. 14 चौखडी या लंकापती,
त्याची कोण झाली गती. लंकेचा जो रावण होता, रावणाचं 14 चौकड्याचं सोन्याची लंका होती. आणि इतकं रावणाची सोन्याची लंका असताना त्याचं काय झालं, त्याची वाट लागली. तो रावण जो आहे ते सगळं लंका जाळून टाकली. लंकेसारी के भुवन त्याची पारखे दाण. लंकेसारखं ते त्याचं घर होतं, वन होतं सोन्याचं सगळं, ते त्यालाच पारखं झालं. ते त्याच्या हातातून निसटून गेलं. तो त्याला सोडून द्यायची पाळी आली मरायला. 33 कोटी बांधवडी राज्य जाता नलगे घडी. त्या रावणाला एवढा गर्व होता, त्यानं 33 कोटी देवांना पालथी घातलं बांधवडी. इतकी त्याने देवाची तपश्चर्या केली, देवासनी पालथी घातली. आणि मग तिथे नारायण गेले देवा. नारायणने रावणाला काय सांगितलं की तो म्हटला, अरे देवासने पालथी काय घातलंस? पालथी काय नाही, त्याच्या छातीवर आपण पाय देऊन राहिलं पाहिजे. मग त्याने ते उलटे असं केलं देवासने. मग त्यामध्ये शनिदेव बी होता. त्या शनिदेवाचा त्याच्यावरती एकदा पाहिलं आणि मग त्यांचं त्याची वाट लागली की 33 कोटी बांधवडी राज्य जाता नलगे घडी. एक घटकेत त्याचं राज्य निघून गेलं. 33 कोटी देव त्याच्या ताब्यात होते, बंदिवासात होते. ऐसे अहंतेने नाडिले तुका म्हणे वाया गेले. ऐसे अहंतेने म्हणजे अहंकाराने, नाडिले म्हणजे फसवणूक झालेले लोक आहे. आणि त्यामुळं हे वाया गेलेले लोक आहेत. पुढं म्हटलंय, कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. अहंकारी माणसाला ज्ञान असते का? कसं ज्ञान असते? कोड भरलेला माणूस गोरा दिसतोय, पण ते गोरा दिसला तर तो अगदी तुच्छतेचा विषय असतोय. सिसारी ती त्याला बघितल्याकडे. कोड भरलेला माणूस त्या गोराच दिसतोय, पण इतर गोऱ्या माणसाप्रमाणे त्याचं हे नव्हतं. तसं अहंकारी माणसाचं ज्ञान आहे ते कोड भरलेल्या माणसाच्या गोरेपणासारखं ज्ञान आहे. त्यासी अंतरी रिझे कोण जवळी जाता चिळस वाढ. मग त्याला अंतरामध्ये ते कोड्याचं कोड भरलेल्या माणसाचं गोरेपण बघितल्यावर कोणाला चांगलं वाटतंय का? अंतरा रिझे कोण, रिझे म्हणजे समाधान कोणाला वाटतंय का? रंजवडील असे वाटतंय का? नाही वाटत. किळसवाणं वाटतंय. त्याच्या जवळ जायचं किळसवाणं वाटतंय. प्रेत देह गौरविले तैसे विटंब वाणे झाले. प्रेताचं देहावरती प्रेत जे आहे ते प्रेताला किती श्रृंगार केला तर त्याची विटंबनाच असते, त्याचा काय उपयोग नसतो. गामणे खाणे विष्ठा तैसे देह बुद्धी चेष्टा. विष्ठा खाण्यासारखं ही देहबुद्धी जी बुद्धीनं तुकाराम महाराज मध्ये अहंकारी देहाला तुम्ही बुद्धीचे वर्तन म्हणजे विष्ठा भक्षण करण्यासारखे हे आहे. साड अनन्याची धरी नारायण आपणा समान करी रंका. देवाला जे अनन्य शरण असतात, देवाला जे नम्रपणे देवाची प्रार्थना करतात, देवाशी नम्रतेने जे वागतात, तर साड म्हणजे त्या असा अनन्य भक्त आहे. त्याची लीनतेने जे भक्ती करतात त्याची चाड म्हणजे इच्छा देव करतो. आणि तो गरीब असला जरी, असा अनन्य भक्त गरीब असला तरी आपल्या प्रमाणच त्याला आम्ही मोठा करू. देव अनन्य असा भक्ताला तो रंक असला, रंक म्हणजे गरीब, रंक असला तरी त्याला मोठा करतो. रंक होती राजे यमाची घरी आचरणे बरी नाही म्हणून.
राजे लोक जे आहेत ते इथंच राजे, पण यमाच्या घरात गेलं तर त्यांनी पाप केलं असते, त्यांना रंक व्हावं लागते, तिथे गरीब व्हावं लागते. न संपडे इंद्र चंद्र ब्रह्मादिका अभिमाने एका थिळ मात्रे. की नारायण हा इंद्र चंद्र ब्रह्मदेव यांना सुद्धा सापडत नाही. न संपडे इंद्र चंद्र ब्रह्मादिका अभिमाने एका तिळ मात्रे. तिळमात्र जरी अभिमान झाला तरी की नारायण हा नारायण सापडत नाही कुणाला, आपल्यालाच नव्हे, इंद्राला, चंद्राला, ब्रह्मदेवाला, कोणालाही तो देव नारायण सापडत नाही, भगवान विष्णू. अभिमान तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. थोडासा जरी अभिमान झाला तरी देवाला तो मेरू पर्वत आहे एवढा, म्हणजे हिमालय पर्वत ज्याला म्हणतात, मेरू पर्वत आहे इतका भाव, इतका बोझवते देवावर. लीनता पाहिजे, नम्रता पाहिजे. फार पृथ्वीचा वाहिला सकळ, जड होती खळ दुष्ट लोक. पृथ्वीचा जो ओझा आहे, देव सर्व पृथ्वीचा भार सहन करतो. पृथ्वीचा भार देव सहन करतो, पण खळ दुर्जनांचा भार अजिबात तो सहन करीत नाही. त्याला ओझं भयंकर वाटतंय दुष्ट लोकांचं. दुष्ट भक्त जे निष्ठुर मानसी, केली ही तयासी यमपुरी. दुष्ट अभक्त निष्ठुर, निष्ठुर म्हणजे ज्यांना दया नाही असे जे लोक आहेत मनानं, केली ही तयासी यमपुरी, त्याच्यासाठी देवानं यमपुरी निर्माण केलेली आहे, त्याला त्रास द्यायला. आता हे अभंग संपले. हा अभंग जवळजवळ नम्रतेचा साठीच आहे. परंतु आता पुढचा अभंग आहे ते भाऊ, ते ध्यानात ठेवायला पाहिजे. नम्रता ही तरने को लीनता और डूबने को अभिमान, अशी म्हण आहे. तरने को लीनता, जे तरुण जायचं असं संसारातनं कशात नाही, तर तरने को लीनता, नम्रपणा पाहिजे. आणि डुबने को अभिमान, आणि जर बुडायचं असलं तर अभिमान करावा, मग काय हरकत नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मला देवा लहानपण दे, मुंगी एवढं लहानपण दे मला, मग काय होईल, मुंगीला साखर खायला मिळते. आणि मोठं हत्ती झालं, ऐरावत रत्न थोर त्या अंकुशाचा मार. हत्ती मला जर केलं तर काय होईल, तो अंकुश तो त्रिशूळ असं आहे की त्याला हत्तीला चापका विकान मारून जा, त्याच्या अंगावर काही येत नाही. त्याला ते त्रिशूळच मारायला त्या आत घुसलं तर मग त्याला जरा अशी कळी, त्याशिवाय त्याला काही कळी येत नाही. ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार, ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण. ज्याच्या अंगात मोठेपण असते त्याला खूप त्रास होतो. मुख्यमंत्री झाला, पंतप्रधान झाला, हे झालं, त्याला अन्न खायला फुरसत नसते, किती काम होतं. तसं काय आपल्या भाऊला काय नसते काय, म्हणून मोठेपण नको, आपलं असलं छोटेपण असलेलं चांगलं. तुका म्हणे जाण व्हावे लहाना ऊनी लहान. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून लहानापेक्षा मी लहान आपण व्हावं. मोठेपणा असं मिरवू नये. मोठेपणानं आपल्याला कठीण असा त्रास असा होतो. नीचपणा बरवी देवा नचले कोणाचाही दावा. आपण कमीपणा घ्यावा. नीच म्हणजे
कुंचीन कमी असं आहे. नीच म्हणजे वाईट आहे अशा अर्थानं नाही, कमीपणा आपण घ्यावा, कमी असं व्हायला, हलकेपणा घ्यावा. नीचपणा बरवे देवा, नसले कोणाचाही हेवा. हेवा म्हणजे कोण आपला मग द्वेषच करीत नाही रे. जरा मोठ्या जागेवर पुढं जरा पहिला नंबर शाळेत निघाला, काय तर निघाला, मग बाकीचे जणांशी त्याचा हेवा वाटतोय. आणि सगळ्यातच खाली आपण असलो तर मग काय प्रश्न येत नाही काय. म्हणून नीचपणा बरवे देवा, नसले कोणाचाही दावा. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती. महापुरे खूप महापूर आला, मोठमोठी झाडं आहे ती की धडाडा ती मोडून पडतात, धडाडा उखडली जातात मुळापासनं आणि त्या नदीतनं वाहून जातात. पण नदीच्या काठाला लव्हाळे असतात, लव्हाळे. बघितलेस तू लव्हाळे? नाही तर अरे लव्हाळे असं ह्याच्यात दसऱ्याचा अंत्यात घेतं शिलंगणाच्या त्याला एवढा एवढं आपल्या ह्याच्या एवढं असतं, मोठ्या एवढा असं लांबच्या लांब असतं. ओढ्याच्या काठाला कुठेतरी लव्हाळ बघित जा. बघितलं असेल पण नाव ते मग ते नाही, जेव्हाच तेवढं माहिती आहे. लव्हाळ कसं असतं ते बघायला नको का. म्हणून आता हे वाचल्यावर तरी बघ. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती. येता सिंधूच्या लहरी, नम्र होता जातीवरी. सिंधूच्या म्हणजे समुद्राच्या मोठ्याच्या मोठ्या लाटा आल्या, तो घट्ट जर उभा राहिला तर ती लाट त्याला संपूर्णच टाकते. परंतु जर नम्र झालं, त्याने वागतो तेव्हा हे केलं तर ते वर्णवर लाट निघून जाते. तुका म्हणे कळ, पाय धरल्या नचले बळ. तुकारामध्ये कळ, कळ म्हणजे भांडण. तर भांडण जर असेल तर जर पाय धरलं तर मग काही चालत नाही. ते सगळं ते म्हणजे पाय धरलं, नम्रपणा घेतला आपल्याकडं तर ते जे आहे ते कुणाचंही तिथं बळ चालत नाही. म्हणून नम्रपणा घ्यावा. पुढचा अभंग आहे, नम्र झाला भूता तेडे कोंडिले अनंता. देव अनंता म्हणजे देव. देवाला कोंडून कोण धरू शकतोय? तर जो सर्व भूतमात्राला नम्र व्हायचं. कोणी जरी भेटलं तरी त्या नम्रतेनं वागायचं. त्याच्याशी अकरा ठोकरीनं वागायचं नाही. त्याचा अपमान होईल असं वागायचं नाही. त्याला चांगल्या प्रमाणात बोलायचं, त्याला नमस्कार करायचं. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणले, कमळावरी भ्रमर पाय टेकती टेकती हनुवार हळुवार. की भ्रमर म्हणजे कमळाच्या फुलावर जो भ्रमर म्हणजे ते फुलपाखरू असते ते, तो हे भुंगा. भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा त्या कमळाच्या फुलावरला मध खायासाठी बसलेला असतो. पण तो काय हळू तो पाय टाकतो, त्या ह्याला त्रास होऊ नये. तसं जी माणसं भेटतील त्यांच्याशी असं वागावं की त्यांना काही त्रास होऊ नये असं वाटलं पाहिजे. त्यांना आपल्याबद्दल आदर वाटला पाहिजे, असं वाटलं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हे जी शूरत्वाचे अंग हरी आणिता श्रीरंग. की शूरपणा कशाला म्हणायचं? शूरपणा म्हणजे जो नम्र होतो देवाला वगैरे, देवाच्या विषयी जो नम्र होतो तोच शूर समजायचा. हरी आणीला श्रीरंग. आणि त्यानं काय करायचं? हरी आणीला. हरी आणला म्हणजे आपल्या ताब्यात घेतला, आपल्या एखाद्याला हरवलं. हरी आणीला, श्रीरंगाला देवाला त्यानं हरवलं असं समजायचं की नम्रपणा घेतला तर. म्हणून तो शूरपणा आहे. नम्रपणा घेतल्यामुळं देव आपल्या आहारी पडतो. देव आपल्या पराभूत होतो आपल्याकडून आणि आपल्या ताब्यात येतो. देवाला हरविल्यासारखं होतं. अवघा झाला पण लवण सकळा कारण. अवघा झाला पण लवण सकळा कारण. मिठामुळे
सर्वांना रुचकर होते. त्याप्रमाणे नम्रतेमुळे जीवनच सार्थकी लागते. हे लवण म्हणजे मीठ. तर मिठामुळं जसं जेवण रुचकर होतं, जर माणूस जर नम्र असला तर तो माणूस सुद्धा रुचकर होतो. तुका म्हणे पाणी पाताळाते परीखणे. पाणी कसं असतंय, पाणी वर जायचं नसतं, पाणी नम्र होऊन खाली जायचं. त्यामुळं पाताळापर्यंत ते खणून टाकते पाणी नम्रतेचं. तसा हा नम्र झालेला माणूस वाटेल तितक्या सगळ्यांनी खणून टाकेल, सगळ्यांच्या मुळापर्यंत तो जाऊ शकेल, मोठा होईल माणूस. आता पुढचा अभंग आहे. शिकल्या बोलाचा धरिसी लताठा, तरी जासी वाटा यमपंथे. तू शिकल्या बोलाचा, जो ज्ञान शिकला, विद्या शिकला, तर विद्या शिकल्यामुळे जो तर ताठा धरला तू ताठपणा धरला, अहंकार धरला, तर तरी जासी वाटा यमपंथे. यमपंथाच्या वाटेला जावे लागते. अभिमान धरता उपयोग नाही, ताठा धरता उपयोग नाही. पण तो मागच्या विषयात न येता ह्यात घातलाय का, तर पुढच्या विषयामध्ये नाही, नम्रतेचं वर्णन दिले. तुका म्हणे नाही नरमता अंगी, नव्हे ती फिरंगी कठीण लोह. नरमता, तलवार जी असती ती नरम असते, पातळ, लवचिक, जी लपती इकडं तिकडं, ती तलवार म्हणतात त्याला. आणि जर अशी लपत जी नसती, जर ती वाकत नसती, तर ते लोखंड असते, कठीण लोह. त्या लोहाला काही किंमत नाही. तलवारीला मला किंमत आहे, तलवार अशी हलती, लवचिक असते. तसं आपल्याकडं जर नरमपणा असला तर आपली किंमत आहे, आणि आपल्याकडे जर नरमपणा नसला तर जसं लोखंडाची काही किंमत नाही, तलवारीला मात्र प्रचंड किंमत येते. तसे आपल्या आयुष्याचं आहे. पुढे म्हटलंय, अग्नी माझी पडे धातू, लीन होऊनी राहे आतू. होय शुद्ध न पवे घातू, पटतंतू प्रमाणे. अग्नी माझी, सोने अग्नीत पडते, लीन होऊन राहते, शुद्ध होते. पण वस्त्र किंवा सूत अग्नीत पडते तर जळून जाते. तसं सोन्याप्रमाणे लीन होऊन अग्नीत राहिलं, त्रास जर सहन केला तरी चालेल. परंतु जे लोक पटतंतूप्रमाणे, पटतंतू म्हणजे कापड किंवा जे सूत आहे, ते जर अग्नीत पडलं तर जळून जाते, त्याची काहीच उपयोग होत नाही. जे सोनं आहे ते सगळं सहन करते, कारण त्या कापडाला अग्नीचा जे दाह आहे तो सहन होत नाही कापडाला. त्याला सोन्याला मात्र ते सगळं सोडतंय. सोने जळता जळता कसे छान उजळते. सोने जळता जळता कसे छान उजळते. तसे तर सोने हे जळतं, आणि जळत असताना म्हणजे जळतं त्याला त्रास होतो, पण ते उजळून दिसतं. तसं आपण जर त्रास सहन केला, दुःख सहन केलं, तर मात्र आपलीच लायकी वाढत जाते. आपण उजळ होऊ शकतो. बाह्यरंगाचे कारण मिथ्या अवघेची भाषण, गर्व ताठा हे अज्ञान, मरण सवयी वाह तसे. धन विद्वत्ता सत्ता हे बाह्यरंगाचे भूषण आहे. धन विद्वत्ता सत्ता वय, मिथ्या अवघेची भाषण, हे सर्व जे आहे हे गर्व ताठा हे अज्ञान आहे, त्याच्या मृत्यूपर्यंत राहते. बाह्यरंगाचे कारण मिथ्या अवघेची भाषण, गर्व ताठा हे अज्ञान, मरण सवयी वाहत असे. मरेपर्यंत जे
असे जे गर्विष्ठपणानं वागणारे, ताठपणानं वागणारे, असे जे मूर्खासारखे वागणारे लोक आहेत, त्याचा मूर्खपणा ते मरपर्यंत सोड नाही, म्हणून जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात. मरण सवे वाहत असे पुरे माथलिया नदी, लव्हा नांदे जीवन जीवन संधी. नदीत पूर आला आणि पुरानं फायदोच गाठला तर लवाळा आहे तो तसाच राहतो, तो काय हलत नाही. तसं नम्रता जर असली तर तो हे होत नाही. वृक्ष उन्मळून भेदी परितो कधी भंगेना. मोठी मोठी झाडं आहेत ती उमळली जातात, उपडून पडली जातात, पण लवाळा मात्र काय भंगत नाही. हस्ती परदाळा जो भंगी, त्याच्या पायी न मरे मुंगी. हो, हे ज्ञान आहे. हत्ती एवढा मस्तोय तो शत्रूच्या सैन्याचा नाश करून टाकतो, शत्रूच्या सैन्यात. पण हत्तीच्या पायाखाली मुंगी असली तर ती मरत नाही, कारण ते तिथं हे होत नाही ना, तिथं घर्षण होत नाही, ते चमडाच नाही, माती त्याचं मोह असेल तिथं चमडं, म्हणून ते हे होत नाही. इतकंच नाही, हत्तीच्या पायाखाली जर अंडं दिलं तर अंडं फुटत नाही, कारण ते लिबलिबीत तसंच ते वर त्याचा पाय असतो आणि त्याला काही होत नाही. हत्ती परदाळा जो भेदी, तया पदी न मरे मुंगी. मुंगी त्याच्या पायाखाली मरत नाही. हत्तीच्या पायाखाली अंडं दिलं तर अंडं फुटत नाही, अंडं तसं राहतं, कारण ते सगळं मोह असते त्यात, ते आत जाऊन बसते. कोण दाय संगी पाणवाणी थयाच्या. तर त्यामुळं पण त्याला त्याच्या पायाखालची मुंगी मारता येत नाही, म्हणून आपण मुंगी व्हावं. जे हत्तीसुद्धा काय करत नाही, हत्ती सगळ्यांनी मारतोय, पण मुंगीला कुठं मारू शकते, कारण त्याच्या पायात मरत नाही मुंगी, म्हणून आपण मुंगी व्हावं, नम्र व्हावं असं तुकारामांनी सांगितलंय. असा हत्ती होऊ नका, मुंगी व्हा. आणि पुढे त्यानं म्हटलंय पिटिता घणे. पिटिता म्हणजे बडविलं, घणे म्हणजे घणानं. पिटिता घणी, घणे वरी सैरा. सैरा म्हणजे जोरानं सारखं घणानं बडविलं, ऐरणीवर ठेवून. तया पोठी राहे हिरा. हिरा ऐरणीवर ठेवलाने सारखा घणानं बडवला तर तो तसाच राहतो. ऐरणीत रुततो पण फुटत नाही. तैशा काय तगती गारा. त्याप्रमाणे गारगोट्या काय टिकतात काय नाही. तया थोरा होऊनी. तर त्या गारगोट्या मोठ्या आहेत, हे आहे म्हटलं तरी त्या फुटून जातात. लीन दीन हेची सार. भाव उतरावया पार. भव उतरावया पार. भव म्हणजे हा संसार व्यवहार. संसार तरुण जायचं असलं तर लीनपणा घेणं हे सगळ्यात चांगलं. पुढे माथा भार तुका म्हणे वाहोनी. तुकाराम महाराज म्हणतात, लीनपणा हे साधन चांगलं आहे तरुण जाण्यासाठी. आणि अहंकाराचं जर ओझा असलं तर मग त्या समुद्रात, ह्या भवसागरात बुडून जातोय माणूस अहंकारामुळं. पुढे नम्रतेला म्हणतात, मुंगी होऊन साखर खावी. निज वस्तूसी भेटी घ्यावी. लहानपण घ्यावे आणि मुंगीप्रमाणे साखर खावी. त्याप्रमाणे लीनता नम्रता घ्यावी. या वृत्तीमुळे निज वस्तूची, परमपदाची, ईश्वराची प्राप्ती होते. मुंगी होऊन साखर खावी. निज वस्तूची भेटी घ्यावी. निज वस्तू म्हणजे परमेश्वर. वाळवंटी साखर पडे, गज येऊनी काय रडे. काय तुकाराम महाराज म्हणतो, वाळवंटात साखर टाकला आणि हत्तीला म्हणलं ते काय ते काय खाय हत्ती, पण हत्तीला खाता येईल का. पण मुंगी मात्र तिथं ती खाऊ जाते. तुका म्हणे धाकटे व्हावे, निजे वस्तूची मागुनी घ्यावे. म्हणून नम्रपणा असावा, धाकटं व्हावं, आणि त्यामुळं परमेश्वराची प्राप्ती होती. निज वस्तू म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होती.
राहे उभा वादावादी तरी फंदी पडेना. जर कोणी मनुष्य वादविवादात सहभागी झाला तर निष्कारण भलत्याच कारस्थानाच्या भानगडीत पडतो. बोलता बोलता भांडणं होऊ शकतात, बोलता बोलता काहीतरी सगळं किंवा म्हणून वादावादी करत बसू नका. लव्हाळ्यासी कोठे बळ कोण कोण जळ आपुले, करील जळ आपुले. जळ म्हणजे पाणी. पाणी लव्हाळ्यावर काय ताकद वाचे, बळ पाण्याचं बळ त्या लव्हाळ्यावर चालत नाही. तसं नम्र जर असला तर मग कुणाचंही बळ आपल्यावर चालत नाही. कठीणासी बळ जोडा नम्र पीडा देखेना. जे कठीण जे आहे त्याला बळ जोडा नम्र पीडा देखना. कठीण जे आहे त्याला मार खावा लागतो आणि नम्र जे आहे त्याला पीडा म्हणजे त्रास होत नाही, तो त्याला दिसूनचा येत नाही पीडा. तुका म्हणे सर्व रसी मिळे त्यासी होत ते. तुकाराम महाराज म्हणतात सर्व रसी. नम्रता असला तर सगळीकडे तो मिसळू शकतो. होत ते सगळीकडे तो मिसळू शकतो. नम्रता नसली तर तो कुठेही, तुकाराम महाराज म्हणतात सर्व रसी, पाण्यासारखा जो सर्वात मिसळून राहतो त्याला सर्व जग आपल्याप्रमाणे असते. म्हणून नम्र होऊन पाण्यासारखं सगळ्यात मिसळून वागावं असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. संकोचती जीव महत्वाच्या भारे, दासत्वची बरे बहु वाटे. तुकाराम महाराजांना स्वतःचीच नम्रतेची दीनतेची भूमिका लोकांपुढे कशी सांगतात ते पहा. लोक मला जे मोठेपणा देतात त्याच्या ओझ्याने माझा देव संकोचतो आहे. तुकाराम महाराजाला लोक देव म्हणून जर पाया पडायला लागले संत म्हणून तर त्याला वाईट वाटायचं, संकोच वाटायचा, आपली लाज वाटायची. तो म्हणायचा मी लोकांचा दास असणं चांगलं, लोकांनी माझ्या पाया पडणं चांगलं नाही. कळावी जी माझी आवडी हे संता. माझी आवड काय आहे हे संत मंडळींना कळावं. देणे तरी आता हे चिदावे. मी तुमचा दास आहे, तुम्ही माझ्या पाया पडून मला मोठेपणा देऊ नका असं तुकाराम म्हणतो. मी तुमचा दास आहे, मला साधू म्हणून मोठेपणा देऊन माझ्या पाया कशाला पडता. तुमचे चरण पावविलो सेवा. तो संतांना म्हणतो तुकाराम तुमच्या चरणाची सेवा मला मिळाली म्हणून हेवा हाची करी. हेवा म्हणजे इच्छा. माझी इच्छाच आहे की संत चरणाची मला सेवा करावी. विनविनी तुका वंदितो चरण, लेखा रज रेण चरणीचे. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांना विनंती करून त्यांना त्यांचं पाया पडतो, त्यांचे चरणाचं वंदन करतो. चरणाला मी त्या पायाचा रज रेणू आहे. रज रेणू म्हणजे पायावरची धूळ जी आहे, धुळीचा जो कण आहे इतका मी नम्र आहे संतांच्या पायाशी असं ते म्हणते. आता पुढचे आहे ते अयाचित वृत्ती. अयाचित वृत्ती म्हणजे काहीही मागायचं नाही, अयाचित, याचना करायची नाही. हे असं जर असलं, याचना करायची, हे मागायचं ते मागायचं भिकाऱ्यासारखं, कधी कोणाकडे मागायचं नाही असं त्यात आहे. देवावरी भार वृत्ती अयाचित सार. तर देवावरी भार घाला परंतु कोणाकडे काय मागू नका. अयाचित वृत्ती ठेवा. देह देवाचे सांभाळी, सार योजे यथा काळी. की देव जसा आपल्या देहाचा सांभाळ देव करत असतो, कुठून तरी अन्ना पाण्याची तो सोय करत असतो, परंतु देह देवाचे सांभाळी सार योजे यथा काळी. योग्य वेळेला देव काय करायचं काय नाही करायचं ते ठरवतो. विश्वासी निर्धार विस्तारील विश्वंभर. देवावर विश्वास ठेवा आणि विश्वंभर म्हणजे विश्वाचं पोट भरणारा, म्हणून मी देवाला विश्वंभर म्हणतो.
विस्तारील विश्वंभर. तुका म्हणे व्हावे बळ एकची जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचे जीवन जगण्याची शैली असणे, आचरण असणे हे फार मोठे बळ आहे. मागून कोणाचा भीक मागून कोणाकडे हे करायचं, याचना करायची नाही. उपाशी राहायला आलं तर चालेल, त्रास झाला तरी चालेल, पण मागून काहीतरी की हे करा. अन्ना लागी सुने उघडे झाकले म्हणे. कुत्रं जे आहे ते अन्न जे आहे ते उघडा आहे का झाकला आहे, शिळा आहे, पाका आहे, करून खायच्या नादात नुसतं असतं. तसं करायचं नाही. काही न मागे कोणासी तोचे आवडे देवासी. देवाला कोण आवडते? तर जो कुणाकडे काय मागित नाही, ते मागायचं नाही. अयाचित याचना न करता आपाप त्या देवतेच्या मनानं आपल्याला दिलं तर घ्यायचं. तोच आवडे देवासी. देवतयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे. असा मनुष्य जो कुणाकडे काय मागत नाही तो देवच आहे. तो देवाकडे तो त्याचं देव सगळं चालवतो. खरं इतकंच नव्हे, तो देवाला आवडतो जो काही मागित नाही कुणाकडे काय. तो पण तो देवच असतो. देवतयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे. भूतदया ज्याचे मनी त्याचे घरी चक्र पाणी. भूतदया प्रत्येकावर, प्राणीमात्रावर, पशुवर, पक्षावर, माणसावर. भूत म्हणजे जे जे भेटे, भूत म्हणजे जे जे माणूस आहे किंवा जनावर, प्राणी, यांच्याबद्दल जी दया असेल, जे दया करतात त्यांच्या घरात चक्रपाणी परमेश्वर आहे असं समजा. लोकांच्यावर जे दया करतात ते नाही नाही त्या समान. तुका म्हणे मी जमान. तुकाराम म्हणतात मी जामीन आहे की असं जर भूतदयाने वागणारा माणूस असला, त्याच्या घरात देव असतोय हे ध्यानात ठेवा. आणि हे खोटं जर असेल तर मी जामीन आहे त्याला, असं तुकाराम महाराज म्हणतात. अशी खात्री देतात. आता पुढचा विषय आहे आशा तृष्णाबद्दल. आशा म्हणजे सतत आशा करायची, आणि तृष्णा म्हणजे हाव, हे पाहिजे मला, ते पाहिजे मला, ते पाहिजे मला, अशा तऱ्हेची हाव. तर त्या लोकांची लायकी काय आहे ते तुकाराम म्हणतात. कन्या गोकरी कथेचा विकारा, चांडाळ तो खरा याच नावे. चांडाळ कोणाला म्हणायचं? जे 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 वर्णहीन आहेत, ती शूद्र आहेत, जे जातीहीन आहेत, त्यांना चांडाळ असं त्या हे म्हटलं जात आहे. पण खरा चांडाळ कोण म्हणतोय? तुकाराम महाराज म्हणतोय कोणाला चांडाळ म्हणायचं? जो आपली मुलगी विकतो आणि तिचं पैसे घेऊन खातो. कन्या, गो म्हणजे जो गाय विकतो आणि त्याचा पैसे घेऊन खातो. जो कीर्तन करतो, प्रवचन करतो आणि त्याचे पैसे खातो, तर त्याला चांडाळ म्हणायचं. त्याला महाराज म्हणायचं, हरिभक्त परायण म्हणायचं नाही, त्याला चांडाळ म्हणायचं. असं तुकारामानं सांगितलंय का आपण सांगितलंय. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातिशी कारण नाही देवा. देवाला काय आहे? ह्यो चांडाळ आणि ह्यो मोठ्या जातीचा, ह्यो उंच जातीचा, ह्यो लहान जातीचा, हे देवाकडे नाही. देवाकडे गुणवान जो असेल तो मोठा, अवगुणवान असेल तो गुण अवगुण, हे देवानं मीटर लावलं आहे. गुणी असेल तो वर, अवगुण असेल तो खाली. जे जैसे करी ते तैसे पावती, भोगते भोगती केले कर्मी. जे करतात त्याप्रमाणे त्यांना ते पावतात. दुःशासनानं, आता मागाशी मी बघितलं, दुःशासनानं त्या द्रौपदीचं ते तिला केसाला धरून ओढून आणली सभेमध्ये आणि हे केला, तिला ते हे केलं. तर त्याचं पुढं काय झालं? पुढं आज त्याच्या झालं की तिनं त्यावेळेला प्रतिज्ञा केली त्या भीमानं. त्यानं आज त्या दुःशासनाला त्या ह्याच्यात घ्यायचा महाभारतात दुःशासनाला मारलं, त्याचं तो रक्त प्याला आणि त्याचं जे रक्त होते निघलं आणि त्या द्रौपदीच्या त्यानं त्या ह्याला केसाला लावलं. त्याशिवाय मी हे केस बांधणार नाही म्हणून त्यानं प्रतिज्ञा केली.
हे काय जे जैसे करत नाही ते ज्यानं केलं तर तसंही केलं की आपण दही प्यालो मग खोकायला लागणार, जसं करायला लागेल तर करेल तसं ते हे होते. जे जैसे करती ते तैसे पावती, भोगती भोगती केले कर्मी. जे कर्म केलेलं असतं ते त्याला त्याला ते हे जे जे दुष्ट की दारू प्याले, वाटवाळ तशा हे केलं की तर तर त्याची त्याला फळं भोगायला येतात. आशाबद्ध नाही करू ते करीती, तुका म्हणे जाती नरकामती. आशाबद्ध जे लोक आहेत ते करू नये ते करतात आणि नरकामध्ये जातात. असं आशाबद्ध लोक. आणि ही आशा किती पर्यंत वाढत असती, सतत असते. ज्ञानेश्वरी तर ज्ञानेश्वरी ते गोबी आहे की दरदूर सापाची तोंडी. बेडूक हा सापाच्या तोंडात गेला, दरदूर सापाची दरदूर गिळज तू आहे उभा. दरदूर गिळज तू आहे उभा म्हणजे बेडूक उभाच्या उभा अक्कड साप खायला लागलाय. दरदूर गिळज तू आहे उभा. आणि असा जो जो बेडूक आहे सापे, तो सापानं त्याला गिळलेलं जात असताना तो दरदूर मासी वेटाळी जिव्हा. तो जो बेडूक आहे तो मासी पुढची खायचा बघतोय. दरदूर सापे गिळजुतू आहे उभा. दरदूर सापे गिळजुतू आहे उभा. बेडूक हा सापाकडून गिळला जात आहे तरी सुद्धा तो पुढचं हे बघायला होत आहे. तैसे प्राणी कवणा लोभा वाढविती तृष्णा. तसं हे प्राणी किती अगदी म्हणजे वृद्ध झाला, अगदी चांगला 80 वर्ष झाला तरी तो मला घरकुल पाहिजे. आता किती दिवस त्या घरात राहणार, मारायला लागला तरी त्याचा त्याला त्याचा हा इतकी तृष्णा काय जाईल नाही. तरी म्हणून ही तृष्णा केव्हा तरी सोडून द्यावी. की काय मिळायचं असेल ते मिळेल, पुन्हा नाही ते काय हे करायची काही गरज नाही. कारण त्या ह्याच्यात झालंय त्या लिओ टॉल्स्टॉयची गोष्ट आहे. लिओ टॉल्स्टॉय पुस्तक आहे. तर तो देवदूत आलेला असतोय तेव्हा देवदूताला एक त्याला शाप झालेला असतोय की तू पृथ्वीवर जाशील आणि कोणाच्या तरी घरी. तो एका चांबाराच्या घरी जातोय आणि चांबार त्याला गडी ठेवून घेतो. देवदूत असतो आणि त्या गावातला जो राजा असतो तो राजा चांगलं तिकडे हरणाचं चमडं घेऊन त्याचे आपल्याला जोडे करायचे असतात. रशियातली गोष्ट आहे. तर त्या हरणाचं चमडं चांगलं घेऊन त्या चांबाराकडे येतो रथात बसून आणि त्याला सांगतो हे माझं हे कर आणि हे चांगलं अनेक दिवस टिकल असं तू कर, हे नाहीतर तो लगेच ते नाश होईल असा जोडा करू नको, एकदम चांगला करायला पाहिजे. आणि हे करत असताना तो जो चांबडा जे देवदूत जो असतो ना ते चांबाराचं रूप घेतलेला तो हसतो. तर तो चांबार म्हणतो तू का हसलास. तर म्हटलं मी तुला नंतर सांगतो मी का हसलो ते. मग तो माणूस गेला गावाकडे गेला. ख्रिश्चन होता तो. आणि संध्याकाळी दुसरी माणसं आली. तो माणूस मेला. त्याच्या पायात ते ख्रिश्चन लोकांच्याकडे काय असते पुरतानं पेटीत घालून पुरतात तेव्हा त्या पायात ते चपला वगैरे घालायचं. तर ते आज जे चमडं दिलतंच ते दे, त्यातून त्याच्या पायात चमडं करून दे, त्याला मरताना त्या ह्याच्यात घालायचं आहे. आणि सकाळी तो काय म्हणत होता, मला अनेक वर्षे टिकल असलं तू चपात करून दे. तर ते म्हणतं ते म्हणून आता पुढचा अभंग आहे. आशाबद्ध करू नये ते करीती, तुका म्हणे जाती नरकामध्ये. हे आशाबद्ध लोक हे नरकात जातात. पुढासा आहे अभंग. सर्प भुलू निगुंतला नादा, गारुडी फांदा घातला असे.
म्हणून कुठलंही जे आहे ना, हे कुठलेही व्यसन हे ज्याला शब्द स्पर्श रूप रस गंध म्हणतो, तर हे वाईट जे हे आहेत, वाईट जे विषय आहेत, या विषयाला बोलू नये. साप काय करतो? साप ते गारुड्याची पुंगी वाजली की साप असा डुलायला लागतो, तर सर्प भुलवून गुंतला नादा, आणि साप भुलायला लागला की गारुडी पाठीमागे चटकन धरून टाकतो. जर तो साप त्या नादाला, गारुड्याच्या नादाला जो डोलत बसला नसता, तिकडंच त्याचं लक्ष लागलं असतं, तर ते झालं नसतं. इतकंच नव्हे, ते शिकार वगैरे करायला जाय ना, गौरपवार वगैरे पूर्वी शिकार करायला जायचे, तर ससा जर असला तर ते गाणं म्हणायचं हो म्हणून लांब ओरडायचं. ते ससा तिकडेच बघित बसायचा. तर पाठीमागनं येऊन राम्या पवारनं काठी मारली की ससा मेला. म्हणून ते पारध्याचं जे गोरेपण जे आहे, म्हणून अशा तऱ्हेनं सर्प भुलवून गुंतला नादा, गारुडी फंदा घातला असे, गारुडीने त्याला पकडून दिला. हिंडवणी पोट भरी दारोदारी, कोंडुनी पेटारी असे रया. आणि हे मग त्या सापाला डोक्यावर घ्यायचं आणि भीक मागायला फिरवायचा सगळं गारोगारी. जो बघितल्यावर भ्या वाटायचं त्याला भीक मागायला सापाला भेटायला. असंच ते भ्या तो भुलला नादाला गाण्याला भुलला, म्हणून त्या सापाला अशी पाळी आली. असं आपण भुलू नये, असं आहे. तैसी परी मज झाली पांडुरंगा, गुंतलो तो मी घा सोडी आता. पांडुरंगाला तुमचं देव तुकाराम म्हणतोय, देवा माझी तशीच गत झाली. मी ह्या संसाराचा भुललो, आणि आता माझी ह्याच्यातून सोडवणूक कर. माझे मज काही न चलेशे झाले, कृपा तू न करीता. देवा तू माझ्यावर कृपा केली नाहीस, आणि मी सुद्धा असा संसारात भुलून गेलो, किंवा माझं काय, मला काय चालत नाही, माझे काय चाललं असं झालं आहे, मी असा भुलून गेलो संसारात. अविषय मी न लावेला गळी. अविषय म्हणजे आमिष. आमिष म्हणजे गळानं मासं जे धरतात आधी, ते काय करतात, दानवा त्याला लावतात. हां, दानवा लावायचा, आणि त्याच्या आत ते गळ असतो. आणि मग त्या माशाला काय वाटतंय की हा आपला खायला काय येतंय वाटलंय, हा चांगला एक माणूस आहे, आपला खाद्य वगैरे पुरवठा करतोय, म्हणून तो हे करतो. अविषयी मीन लावल्या, मीन म्हणजे मासा, लावली या गळी, बक्षतो गिळी म्हणून या. आणि ते आमिषाला भुलला म्हणून त्याने हे केलं. तर मासा आमिषाला भुलला नसता तर नाही. तसं आपण जर काही विषयाला भुललो, तर आपली बी वाट लागते. बक्षतो गिळी म्हणून या, काढवणी बाहेरी प्राण घेऊ पाहे. मग मासा काय की मीनाच्या तोंडी पडेना जवळ उंडी, तो गळ आसडी जळ पारधी. ते त्यानं गिळलं की ते त्याला हे हल्ल्यासारखं वाटतंय की मासानं गळ गिळलाय आणि खाली मासा लागला, हे वरच्या माणसाला लगेच कळते, कारण ते असं त्याला वळण लागते ना त्या गळाला. मग तो लगेच असं वरती काढतो तो, आणि गळ आसडी जळ पारधी, तो प्राण त्याचा निघून जायचा. की बक्षतो गिळी म्हणून या, काढूनी बाहेरी. त्या माशाला बाहेर काढतात आणि त्याचा प्राण घेतात. तेथे बाप माय कवण त्या. त्याला काढून जर त्याला मारायला लागला, तो मासा जर मारायला लागला तो कोळी, तर त्याला त्या माशाला कोण आई बाप तिथं आहे का सोडवायला? काय नाही, सांभारायला जायला लागते. पक्षी पिलिया पातले आशा, देखून या फासा गुंते बळ. कवडा वगैरे जे पक्षी असतात, कवडा असतात, की काही पक्षी असतात, तर पक्ष्यांची शिकार करून खातात.
तर ते शिकार करून खातात. तर काय कशी करतात, तर पक्षी घरटी घरटी करतात आणि त्या घरट्यामध्ये आपली पिलं काढतात, पिलं ठेवलेली असतात. घरट्यात पिलं असले की पिलांना खायला घालायसाठी म्हणून ते पक्षी येतात. तर त्या ठिकाणी ते असा गळ करतात. आसूळगाठ जशी हे करते ना, आसूळगाठ सोडून ती गाठ झाडाच्या ढापीला बांधायची आणि त्या ह्याच्यावर ठेवायची. मग पक्षी त्या पिलाकडे घ्यायला गेले तर मुंडकं त्यात जाते त्या गाळ्याच्यात, आणि मुंडकं जायला लागलं की ते आसूळगाठ असल्याने आवळून आणि मग पक्षी त्या पिल्यासाठी, पक्षी पिलियासाठी पातले, अशा पिलांच्या आशेमुळे ती पक्षी तिथं जातात. कारण पिलांना तरी अन्न खायला घालायला पाहिजे, आणि त्याच्यावर फास टाकलाय तो काय निघू शकत नाही. देखून या फासा गुंतले बळे, त्यामुळे ते पक्षी त्यात मारले जातात, गुंतले. ते तो फास घातलेला असतात त्याला आपण होऊन ते जातात. मरण नेणे माया धावोनी ओसरे, जीवत्वना झाली पाय. तर ते त्या माणसाला काय, त्या पक्षाला काय होतं, त्याला मरण हे त्याला प्राप्त होतं. मग त्याला स्वतःचं जीवन बी होत नाही आणि त्याची मुलं बी जगत नाही, मुलांचं बी जीवन नष्ट होते, पिली बी मरतात आणि ते पक्षी बी मरून जातात. तसे कशामुळे झालं, तर ते त्यांना आशा होती, पिलांच्या आशेमुळे ते गेल्यामुळं ते अडकले. गोडपणे मासी गुंतली लिगाडी, सापडे फडफडी अधिकाधिक. की गोड जर ठेवला, ती काखवी जर अशी ओतली तर मासी त्यावर लगेच जाऊन बसते, आणि मासी बसले काय होतं, त्याचे पाऊल ते त्याला अडकतात चिकटून, आणि मग किती फडफड करून मारायच लागते त्याला, ती बाहेर पडत नाही त्यातून. गोडपणे मासी गुंतली लिगाडी, सापडे फडफडी अधिकाधिक. आणि जशी त्या हालचाल करेल ती जास्त त्यात अडकून पडते. तुका म्हणे प्राण घेतला आशा, पंढरी निवासा धाव घाली. तुकाराम महाराज म्हणा, आशेमुळं माझा प्राण जायचे पायाली, आशा झाली, आणि तू देवा धाव आणि ह्या माझ्या आशेपासून सोडून कर. की आशा ही दुःखाचं मूळ आहे, ही आशा सोडून दे. त्या आशेवर एकच नाही, कितीतरी अभंग आहेत तुकारामाने पुढे दिलेले. तर हे अभंग एवढ्यासाठी जास्त अभंग काय, तर हे लोकांना वेगवेगळ्या मार्गानं सांगायचं की बुवा हे आशा करू नका, अशा तऱ्हेनं हे करू नका, आमिषाला बळी पडू नका, तृष्णा वाढवू नका. म्हणून तो आता पुढचा अभंग आहे. आशा ते करविते बुद्धीचा लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे. आशा ही मनुष्याच्या बुद्धीचा नाश करते, त्याला सारासार विचार करू देत नाही. आशा लावली सांगते दाम दुप्पट होते पैसे 5 वर्षात, म्हणजे बुद्धल बी जाते ना, सगळंच जाते. आशा ते करवी ते बुद्धीचा, पण लोकांनी वाटत नाही हे काम, हे आता कसं करेल, हे एवढं हे दुप्पट देतोय, हे कसं होईल, सगळे ते मध्ये ते निघालतं ना, तर ते अशा वेगवेगळ्या हे करतात. संदेह ते पाप कैसे नव्हे. आणि जो संशय मनात निर्माण होणे हे पाप आहे. हे संशय निर्माण होणे हे पाप आहे. अंधळ्याने नाही देखण्याची चाली, चालो ऐसी भूली तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, अंधळ्यांनी जसे सारासार विचार करण्याची कुवत नाही, अंधळ्यांना कुवत नसते, अशा लोकांना योग्य मार्गाने चालता यावे अशी मार्गदर्शन करणारी माझी वाणी आहे, माझा उपदेश आहे. अंधळ्याने नाही देखण्याची चाली. अंधळ्या माणसाला डोळस माणसासारखं चालता येत नाही, परंतु तुकाराम म्हणतो हे माझे अभंग वाचा, तुमच्यासाठी आहे. तुम्ही आंधळ जरी असाल तर डोळसासारखं तुम्हाला होईल, पण कोण वाचते कशाला. आशा ते समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे.
आशा जी आहे, आशा हे पाहिजे ते पाहिजे, आशा ज्यानं सोडली त्यानं गोसावी व्हावं, त्यानं गोसावी व्हावं. असं नुसता गोसावी झाला, गोसावी अंगावर भगवी कापडं घातली म्हणून उपयोग नाही. तर ती आशा त्यानं सोडली पाहिजे की एका त्या बंका म्हणून महार जो आहे चोखामेळ्याचा, तो चोखामेळ्याचा मेव्हणा होता बंका महार. तर तो बंका महार काय करायचा, जंगलात जाऊन दररोज लाकडं आणायची, गाढव त्याचं होतं, गाढव घेऊन जायचं, लाकडाची मुळी गाढवा घालायची आणि परत यायचं. आणि त्याचे ती गावात विकायची, तेव्हा पोट भरायचं. मग एके दिवशी तो बंका महार त्या अरण्यात गेला, तर त्या ठिकाणून एक संन्यासी जायत होता भगवी कपडे घालून अगदी. तर त्या ठिकाणी एक सोन्याचं कळं पडलेलं होतं. ते संन्यासाने ते कळं बघितलं आणि त्या बंका महाराला त्यानं हाक मारली, लांब दिसत होता. अरे इकडे 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 म्हणलं. मग गेला. काय म्हटलं, महाराज काय? तर म्हटलं हे सोन्याचं कळं आहे, मी संन्यासी आहे, मला काय नको आहे म्हटलं, हे तू घेऊन जा म्हटलं तुला. तर बंका महाराज काय म्हणतो, बंका महार काय म्हणला मध्ये, महाराज मी हे 3 दिवस झालं इथं बघतोय, त्या वाटेने मी जातोय, तर माझं नाही ते मी घेऊ कशाला. मग तो संन्यासी मोठा काय, तो बंका महार मोठा. अशा तऱ्हेने आशा ते समूळ खणून काढावी, आशा सगळी सोडून दिली तर मग गोसावे व्हायचा नाही. कशाला गोसावे व्हायचे, कोलीमारे गोसावे असतात ना, कपडा घेतात आणि मग ते मासळ्या खायचे असतात धरून. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. हे गोसावे व्हायचं, कपडे घ्यायची घालायची, गोसाव्याची घालायची आणि असं फिरायचं. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला आशा सोडवत नसेल तर तुम्ही गप संसारात असा. तुम्ही असं हे गोसावी होऊन देवाच्या नादाला लागू नका. फजिती दुसरी करू नये, ही फजिती करून घेऊ नका असे तुकाराम म्हणतोय. आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाची रिघावे सर्वात. आशा ही मारून टाकावी आणि मग जयवंत व्हा, मग त्याला विजय मिळतो. आशेवर विजय मिळतो. आशा जर मारली, आशा जर आपण दाबून ठेवली ही तिला हे पाहिजे, तर ते कोणत्याही गोष्टीची आशा करायची नाही. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे असं. मग आशा मारून म्हणून ते समाधानात असतात. ते लाभ मिळतोय का ते बघायसाठी अपमानाने खजीर होत नाहीत. इच्छित लाभ झाला की त्यांना समाधान लाभते. तुका म्हणे हाते लोठिले न कळे, झाके तशी होल डोळे पांडुरंग. झाकिले से डोळे, झाकी तसे डोळे पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा अशा लोकांना हाताने ढकलून दिले तरी कळत नाही. त्याने अशा पद्धतीने डोळे झाकून घेतलेले असतात. जळो आशेचे ते जिणे, टोकत असे दीनपणे. आशेचं जे जीव जगणं आहे ते जळून जाऊन आग लागू त्याला. का उगाच टोकत बसायचं, म्हणजे टोकत बसायचं म्हणजे टुकटुक ठुकटुक असं वाट बघित बसायचं, देतात का नाही, देतात का नाही, काय अशा तऱ्हेनं बसू नये. आशापासी गुंतला गळा, तेने कळाहीन झालो. तुकाराम म्हणतो की मला आशा आहे आणि आशारूपी पाश माझ्या गळ्यात पडलाय, फास पडलाय, त्यामुळे मी कळाहीन झालेलो आहे. आणि पुढचा अभंग आहे तुकारामांचा. आशा तृष्णा कल्पना पापिणी, घात मांडिला माझा याणी. आशा तृष्णा कल्पना या सगळ्या पापी आहेत आणि या वाईट वासनाने माझा घात मांडलेला आहे असं कोण म्हणते, तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे चक्रपाणी काय अजूनी पाहतोस. चक्रपाणी देवा काय अजून वाट माझी होतोयस, की तू लवकर ये आणि ह्यांच्यातून मला सोडू. सकळे हे माया नागवे खवणा, भांबविले जना.
दाही दिशा. ही सगळी माया, ममता, विषयवासना कोणाला फसवित नाही. हिने लोकांना दाही दिशा फिरवून भांबावून टाकलेले आहे. सकाळी हे माया नागवे कवना, भांबाविते जना दाही दिशा. आशा तृष्णा दंभ लागली ही पाठी, नेदी बैसो हाटी मोह ठाई. ही आशा कोणाला काही योग्य सुचू देत नाही. आशा तृष्णा आणि दंभ म्हणजे ढोंग, हे या मायेमुळे पाठी लागलेले आहेत आणि त्यामुळे एका ठिकाणी मोहा